चला या पटकन वाफवलेल्या तुरीच्या शेंगा खायला. आमच्या खानदेशात या दिवसात या शेंगा आवर्जून खाल्ल्या जातात आणि त्या वर्षातनं एकदाच येतात. आता आई आली होती तर ती एवढ्या मोठ्या तुरीच्या शेंगा घेऊन आली. त्याची मी भाजी केली, भात केला, पण त्या अजून उरल्या होत्या. म्हटलं आज वाफवूनच घेऊ म्हणून आधी त्या निवडून घेतल्या, त्याच्यातल्या खराब शेंगा काढल्या आणि त्या स्वच्छ धुवायला सांगितल्या होत्या आईने, कारण की त्याच्यावर फवारणी केलेली असते. तसंही मी पहिल्यांदाच करत होते. म्हटलं चला करून तर बघू म्हणून इथे त्या छानशा धुवून घेतल्या आणि एका जाळीवर त्या पाणी नितरायला ठेवून दिल्या. नंतर गॅस लावला, त्याच्यावर कुकर ठेवला. कुकरमध्ये पाणी टाकलं, ते गरम झाल्यावर त्यात मीठ टाकलं. यात थोडं मीठ जास्तच लागतं. नंतर त्याच्यात पाणी गरम झाल्यावर शेंगा टाकल्या आणि 2 शिट्ट्या करायला ठेवून दिलं. आता शिट्ट्या झाल्यानंतर बघा अशा छान दिसत होत्या. मला आताच खावं वाटत होतं. म्हणून बघा किती मऊसूद दाणा शिजला होता. चला मी तर घेते खायला, तुम्ही पण या. मी आधीही बोलवलं होतं. कोणाला या शेंगा आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा. आता तुरीच्या शेंगांनी मन भरेल पण पोट नाही भरणार, म्हणून इथे सर्वांसाठी कळण्याच्या भाकरी केल्या. आता कळण्याचा भाकर सुद्धा आमच्या खानदेशसाठी दिवाळीचा विषय. याला आम्ही भरतासोबत जास्त खाणं पसंत करतो, पण आज मला भरीत नव्हतं करायचं. मी फक्त त्याला आज शेंगदाण्याच्या चटणीसोबतच खाणार होती. आणि त्याची आमची ही पद्धत बघा, पहिले भाकर मधून फोडायची, त्याच्यावर शेंगदाण्याची चटणी टाकायची, नंतर चांगलं लसणाचं कडकडीत तेल टाकायचं. मी तर आता एन्जॉय करते खाणं. सो आजसाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.